नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्डर सीड कंपनी प्रतिनिधी रवी गोहाड। आज आपण लाखलगावमध्ये माऊली कृषी सेवा केंद्र यांच्याकडे आलो आहोत। आपण यांना मधु 11 ऑर्डर सीडची मधु 11 सीडकॉर्न ही दिली होती। मधु 11 सीडकॉर्न दिल्यानंतर त्यांनी खाली फार्मरला दिली, फार्मरने ती लागवड केली आणि लागवड केल्यानंतर त्यांचे रिझल्ट स्वतः आपल्यासोबत सचिन येवले यांनी प्लॉट व्हिजिट केली आणि बघितले। नमस्कार। नमस्कार। ऑर्डर सीडची मधु 11 ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? खूप छान व्हरायटी आहे। मधु 11 ही व्हरायटी खूप छान आहे आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आला मला या वर्षी। आपण ज्या शेतकऱ्यांना गेलो त्यांचं काय नाव होतं? तुषार बडदे। त्यांनी आपली मधु 11 ही व्हरायटी लागवड केली होती। हो। त्यांच्या आपण दोघं सोबत होतो, आपण प्लॉट व्हिजिट केली। तुम्हाला काय वाटलं प्लॉट बद्दल? प्लॉट एकसारखा होता आणि कणीस पण चांगलं होतं आणि एका याच्या मक्यावरती 2 कणस होते। तुम्हाला काही रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर नाही, दिसला रोग का? बी काही नाही दिसला। कणीस एकदम चांगलं होतं। साधारण कणसाची साईज किती ग्रॅम पर्यंत होती? 400 ते 500 ग्राम पर्यंत भरली। मग शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं मधु 11 ही व्हरायटी आहे का? हो, आहे ना। मग इथून पुढे तुम्ही जे शेतकरी लागवड करणार आहे त्या शेतकऱ्यांना काय सजेस्ट करणार? त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का मधु 11 ही व्हरायटी खूप चांगली आहे आणि त्याचं उत्पन्न पण चांगले आहे। कनिष्ठ टोकापर्यंत भरतंय आणि ती लावावी, अवश्य लावावी। शेतकरी मित्रांनो, आता आपण आपले दुकानदार यांचं आपण मनोगत घेतलं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याची खासियत ज्यावेळेस आपण कणीस काढतो आणि जी चाऱ्याला मका आपण वापरतो ती मका एकदम बेस्ट आहे। तिच्यात जे प्रोटीन आहे ते आपल्या मधु 11 मकामधून शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वापरण्यास उपयुक्त आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही लागवड करताना ऑर्डर सीड या कंपनीची मधु 11 व्हरायटी लागवड करावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावं। धन्यवाद।